तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। देशात दर 5 दिवसात वाढला 1 अब्जाधीश। हुरून इंडियाच्या यादीनुसार देशातील अब्जाधीशांची संख्या 334। 13 वर्षात झाली 5 पट वाढ। गौतम अदानी बनले देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती। एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती कापणार व्याज। अल्प बचत योजनांमध्ये 1 ऑक्टोबर पासून केंद्र सरकार करणार महत्त्वाचे बदल। रिलायन्सने केली जिओ AI क्लाउडची घोषणा। रिलायन्स एजीएम 100 GB स्टोरेज मोफत। मान्सूनचा मुकाम वाढणार। लाल निनाचा प्रभाव। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार पर्जन्यवृष्टी। सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाब निर्माण होण्याची शक्यता। शिवपुतळा चौकशी संयुक्त समितीकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। आचारसंहितेपूर्वी सिडकोचा 25,000 घरांचा बंपर धमाका। प्रथम येणाऱ्यास हक्काचे घर देण्याचा विचार। 4 वर्षात 67,000 घरे बांधणार। पहिल्या 100 दिवसातच महाराष्ट्रासाठी 1.20 लाख कोटींच्या कामांना मंजुरी। महासमिटमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। जरांगेंचे 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण। अंतरावली सराटी येथील बैठकीत जरांगेंची घोषणा। पूजा खेडकरला दिलासा। अटकेपासून संरक्षणात 5 सप्टेंबरपर्यंत वाढ। झोपडपट्टी पुनर्विकासमुळे शेकडो एकर जमीन खुली होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। वाढवण बंदराचे आज पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन। मोठ्या रोजगार संधी निर्माण होणारा प्रकल्प। UPSC उमेदवारांची आधार पडताळणी होणार। पूजा खेडकर इफेक्ट केंद्र सरकारची मान्यता। शिवराय हे दैवत, कृपया त्यांचे राजकारण करू नका। मुख्यमंत्री शिंदे यांचे आव्हान। शिवाजी महाराजांच्या चरणावर 100 वेळा डोके ठेवायला मी तयार। विधानसभेत नागपूरची सीटही पाडेल। जरांगेंचा नवा अल्टिमेटम। भाजप नेत्यांवर आगपखड। मराठा आरक्षण। श्रीमंत क्रिकेट मंडळांना शुल्क कपात का? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा। भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। याचिका दाखल। बोगस टेलिफोन एक्सचेंज सेंटरचा पुण्यात पर्दाफाश। ATSचा छापा। 3,778 सिम कार्ड, 9 राउटर व लॅपटॉप जप्त। छोट्या पक्षाला मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांचे महत्त्वाचे राजकीय भाकीत। महाविकास आघाडी 185 जागा जिंकेल। पुणे लोणावळासाठी राज्याचा निम्मा खर्च। 3ऱ्या व 4थ्या रेल्वे लोकल मार्गिकेचा प्रश्न मार्गी। मुख्यमंत्री शिंदे यांची प्रस्तावावर सही। प्रसारमाध्यमांनी सत्यामागे ठामपणे उभे राहावे। निर्भयपणे वार्तांकन करावे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माध्यमांना केले आवाहन। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।